हॅलो एव्हरीवन. आज आपण शिकणार आहोत हेअर स्पा कसा करायचा. त्यासाठी मी मॅट्रिक्सची हेअर क्रीम घेतलेली आहे. जेवढे हेअर असतील त्यानुसार आपण क्रीम बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये ॲम्पूल वापरायचे आहे. ॲम्पूल हे केसांनुसारच घ्यायचे आहे. जास्त लाँग हेअर असेल तर पूर्ण ॲम्पूलची बॉटल त्यामध्ये मिक्स करायची आहे. पण ह्या क्लायंटचे केस आहेत ते छोटे आहेत, त्यामुळे मी अर्धी बॉटल त्यामध्ये टाकलेली आहे. त्यानंतर मी केसांवरती पूर्ण हेअर स्प्रे करून घेतलेला आहे. वेट हेअरमध्ये आपल्याला केसांवर क्रीम ॲप्लिकेशन करायचं आहे. त्यामध्ये एअर टू एअर पार्टिशन केले मी आणि छोटे छोटे हेअर काढून केसांवर क्रीम ॲप्लिकेशन केले. क्रीम लावताना व्यवस्थित क्रीम लावायची आणि रूटला सोडून क्रीम लावायची, कारण आपण जर रूटला क्रीम लावली ना तर स्काल्प खराब होऊ शकतो. स्पाची क्रीम रूटला सोडूनच ॲप्लाय करायची. व्यवस्थित लावून थोडी थोडी लावायची, जास्त लावायची नाही. थोडी लावली तरी तिला पूर्ण खालपर्यंत घेऊन यायचं आहे आणि व्यवस्थित मर्ज करायची फिंगरनं. त्यानंतर कोंबनं तिला व्यवस्थित रिंचरून घ्यायचं आहे. असेच करत आपण सेकंड सेक्शनवर आलेलो आहोत. त्यानंतर त्यावरती पण असंच आपण एक एक बर्ड घेऊन क्रीम आपल्याला ॲप्लिकेशन करायचे. फक्त 3 डॉटमध्ये आपल्याला क्रीम लावायची. एक मध्यभागी घ्यायची, वरतून स्टार्ट करायची, नंतर मध्यभागी लावायची, त्यानंतर थोडं खाली घ्यायची आणि 2 फिंगरनं ती क्रीम खाली स्प्रेड करत घेऊन यायची आणि नंतर व्यवस्थित 2 फिंगर घेऊन ॲप्लिकेशन लावल्याच्यानंतर मर्ज करायचे. मर्ज करून झाल्यानंतर व्यवस्थित थंबनं त्याला प्रेस करून क्रीम ॲप्लिकेशन करत चालायचे, मर्ज करत चालायची. जेवढी ॲप्लिकेशन आपण व्यवस्थितपणे प्रेस करत लावतो तेवढी क्रीम व्यवस्थित पेनिट्रेट होती आहे. बघू शकताय तुम्ही आपण कशा प्रकारे क्रीम ॲप्लिकेशन करून थंबनी फिंगरनं प्रेस करत इमल्सिफाय करत आहोत. पूर्ण सेक्शन घेत फर्स्ट सेक्शन, सेकंड सेक्शन असं करत आपलं इयर टू इयर पार्टिशन असं पूर्ण होत जाणार आहे. बघू शकताय तुम्ही कशा प्रकारे आपण क्रीम लावून व्यवस्थित कोंब करून घेतलेला आहे. अशाच प्रकारे आपली फर्स्ट समोरचं सेक्शन पूर्णपणे क्रीम ॲप्लिकेशन करून होणार आहे. त्यानंतर आपण मागच्या हेअरवरती जायचं आहे. मागचे हेअर आता आपले पाणी राहणार नाही, ड्राय होऊन जातील. त्यानंतर मग आपल्याला पुन्हा त्यावरती हेअर स्प्रे करायचा आहे, कारण की स्पाची क्रीम जेव्हा आपण ॲप्लिकेशन करतो तो ड्राय हेअरवरती नाही करायची आहे, थोडे वेट हेअरमध्येच करायची असते. त्यामुळे जेव्हा जो सेक्शन आपला ड्राय होतो त्यावरती आपण हेअर स्प्रे करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपला क्रीम लावायला सुरुवात करायची आहे. कारण की आपण हे सेक्शन चालू करत असतो तोपर्यंत आपले दुसरे हेअर ड्राय होत असतात. त्यामुळे जेव्हा आपलं जे सेक्शन चालू होईल त्या टायमाला आपण त्यावरती स्प्रे करून घ्यायचं आहे. वॉटर स्प्रे, प्लेन वॉटर करायचं आहे, त्यामध्ये काही मिक्स नाही आहे. तो स्प्रे करून घेऊन नंतर एक एक सेक्शन घ्यायचे, त्यावरती क्रीम लावायची आणि त्यानंतर जसं आपण समोरच्या केसांवरती व्यवस्थितपणे क्रीम लावून 2 फिंगरनं आपल्याला व्यवस्थित मर्ज करत खालपर्यंत क्रीम घेऊन आलो होतो, तसंच आपण मागच्या सेक्शनवरती त्याच प्रकारे करणार आहोत. असे करत करत आपण पूर्ण हेअरवरती हे क्रीम लावून घ्यायची आहे. स्पा करणं हे आपल्या केसांसाठी खूप चांगले असते, कारण स्पा केल्याने जे ड्राय हेअर असतात ते एक सॉफ्ट होतात आणि डॅन्ड्रफ कमी होतो. केसांचे मुळं जे असतात ते स्ट्रॉंग होतात आणि आपल्या केसांना वाढण्यासाठी मदत होते. एक प्रोटीन ट्रीटमेंट आपल्याला या स्पामुळे केसांना भेटते. त्यामुळे स्प्लिट एंड्स, 2 तोंडाचे केस जे झालेले असतात ना ते कमी होतात. स्पा हा एक ज्यांनी केमिकल ट्रीटमेंट घेतलेली असते किंवा परमनंट स्ट्रेटनिंग, रिबॉन्डिंग वगैरे केलेलं असतं, त्यांच्यासाठी हा स्पा करणं मंथली जरुरी असतं. कारण की केमिकल केल्यामुळे आपले केस जे असतात ते थोड्या प्रमाणात डॅमेज होतात. त्यामुळे त्यांना प्रोटीन ट्रीटमेंट देणं हे जरुरी असतं. तर अशा केसांवरती मंथली स्पा आपण करू शकतो. नाहीतर आपण आपले जे केस ड्राय झालेले असतात
तर रेग्युलर पण आपण त्यांना स्पा ट्रीटमेंट करून प्रोटीन देऊ शकतो. सर्वजण स्पा करू शकतात. त्यानेच केस आपले स्मूथ होतात, सिल्की होतात आणि केसांना ग्रोथ होण्यासाठी मदत होती. स्काल्प आपला रिलॅक्स राहतो. यासाठी आपण स्पा ट्रीटमेंट करू शकतो. स्पा केल्याने आपल्याला एक रिलॅक्स वाटतं. बघू शकता आता आपली क्रीम ॲप्लिकेशन पूर्णपणे करून झालं होतं. त्यानंतर आपण यांना स्टीम देणार आहोत. स्टीम हे 10 मिनटाकरता द्यायची आहे. आता स्टीम चालू करून घेतलेलं आहे. स्टीम 10 मिनटं दिल्यानंतर मी केसांना थोडं रिलॅक्स केलं आहे. त्यानंतर मी थोडी मसाज करून देत आहे हेअरला. फिंगरनी आपल्याला व्यवस्थितपणे प्रेस करून थोडे हेअरवर मसाज करायचे आहे. रिलॅक्स वाटतं मसाज केल्यानंतर पूर्णपणे. अशाच प्रकारे आपल्याला पूर्ण हेअरवरती मसाज करायची आहे. पूर्ण 5 फिंगर आपल्याला केसांमध्ये घालायचे आहेत आणि प्रेस करायचे आहे. मसाज केल्याने खूप रिलॅक्स फील होते. आता त्यांना बॅक साईडनं मानेवरती स्लोली खूप प्रेस कमी करायचा आहे. जास्त हेवी मसाज द्यायची नाही आहे. कारण की आपण जी क्रीम ॲप्लिकेशन केलेली असती, त्यानंतर स्टीम दिलेली असती, तर जे केसांवरती क्रीम पूर्णपणे मुळा पेनिट्रेट होती. त्यासाठी आपल्याला हलक्या हाताने मसाज करायची आहे. आणि बघा तुम्ही 2 मध्यभागी पूर्ण स्टार्ट केलं होतं आपण. 2 फिंगरनं झिगझॅग प्रकारे आपल्याला केसांच्या मुळांवरती प्रेस करायचे आहेत. त्यामुळे आपल्या केसांना रिलॅक्स फील होते. मागच्या साईडने मानेपासनं थंबने सुरुवात करायची आहे. कारण की मागून आपण जर फिंगरनं सुरुवात केली तर आपल्या फिंगरमध्ये एवढं प्रेशर राहत नाही जेवढं आपल्या थंबमध्ये प्रेशर असतं. त्यामुळे थंबनं मागच्या साईडनं सुरुवात करायची आहे. अशा प्रकारे पूर्ण मसाज झाल्यानंतर थोड्या वेळानं आपण त्यांना हेअर वॉश करून घेणार आहोत. हेअर वॉश हे आपण प्लेन वॉटरनं केलेलं होतं आणि त्याच्यानंतर आपण त्यांना कोल्ड ड्राय करायचे आहे. वॉश पूर्ण झाल्यानंतर आपण त्यांना कंडिशनर लावलं होतं. कंडिशनर लावून 5 ते 7 मिनटं ठेवलं होतं. त्यानंतर पुन्हा प्लेन वॉटरनं वॉश केल्यानंतर सिरम लावून हेअर कोल्ड ड्राय केले होते. कोल्ड ड्राय केल्यानंतर तुम्ही बघू शकताय स्पाचा रिझल्ट कसा आला आहे. थँक्यू सो मच.